मुंबई और मुंबई के बारिश को लेके शिवसेना, हमारे नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे और पूरे उपस्थित हैं। अमय घोले जी, दिनेश जी और शिवसेना के एक एक कार्यकर्ता बारिश में ऑन ग्राउंड काम कर रहे हैं। थोड़े लोग हैं जो घर से काम करते हैं, हम ऑन ग्राउंड काम करते हैं, रेड अलर्ट हो या ब्लू अलर्ट। सर्वप्रथम हमें संवेदनशीलता के साथ ये बोलना है कि 11 साल के जो विहान श्रीवास्तव है, उनके देहांत को लेके बहुत ही दुख एक एक नागरिक को हुआ है और इसमें राजनीति करने की आवश्यकता नहीं, बल्कि सुझाव की आवश्यकता है। सुझाव ताकि एक एक जिंदगी हम बचा सके, बच्चा हो या सीनियर सिटीजन, मैनहोल हो या पॉटहोल, या फिर जब पेड़ पौधे गिरते हैं। सर्वप्रथम शिवसेना की मांग है कि जैसे स्ट्रक्चरल ऑडिट होता है एक एक बिल्डिंग के लिए, वैसे वार्ड वाइज पेड़ के लिए भी ऑडिट होने की आवश्यकता है। एक एक वार्ड में हम चाहते हैं कि पेड़ को लेके ऑडिटिंग, ताकि प्री मॉनसून जो पेड़ पौधे को प्रून करना है और जिसको निकालना है वो उसमें बीएमसी सक्षम हो। सोमवार हमारे नगर सेवक और हमारी विनती है अश्विनी भिड़े मैम से, क्योंकि वो म्यूनिसिपल कमिश्नर है, उन्होंने इतना बेहतरीन काम किया है मुंबई के कोस्टल रोड, मेट्रो और जितने भी इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हैं, और हम मानते हैं कि उनके साथ सक्रियता के साथ जो पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स हैं, साथ साथ आम नागरिक और प्रशासन, यानी कि शासन, प्रशासन, नागरिक, इसका जो इंटरलूप की आवश्यकता है उसके प्रति हम ये सुझाव दें और ये मांग करें कि ट्री ऑडिट मॉनसून के पहले हो, पॉटहोल ऑडिट मॉनसून के पहले हो। मुंबई जैसे शहर जहां 1.5 करोड़ की आबादी है, बहुत ही कॉम्प्लेक्स सिचुएशन है, जहां 603 स्क्वायर किलोमीटर्स, ये समझना कि जो काम बीएमसी कर रही है, रोड्स, ब्रिजेस, फ्लाईओवर्स, वाटर सप्लाई, ड्रेनेज, सुएज, गार्बेज कलेक्शन, सैनिटेशन, पब्लिक हॉस्पिटल्स, डिस्पेंसरीज, स्कूल्स, फायर ब्रिगेड, स्ट्रीट लाइट्स, पार्क ट्री ऑडिट्स और डिजास्टर मैनेजमेंट। अभी क्या है सुझाव? सुझाव है कि एआई और टेक्नोलॉजी के साथ हम देखें कि एक एक स्क्वायर सेंटीमीटर इस शहर के हम मैप कर सकते हैं। ये टेक्नोलॉजी का उपयोग बीएमसी करते आ रही है, लेकिन थोड़े लोग हैं जो आत्म परीक्षण कभी नहीं करते हैं, सिर्फ ब्लेम गेम, फॉल्स नैरेटिव्स। शिवसेना और हमारी भूमिका स्पष्ट है कि हम ऑन ग्राउंड काम करेंगे, हमारे लीडर्स ऑन ग्राउंड काम करेंगे, हमारे कार्यकर्ता काम करेंगे और शासन प्रशासन को जो मदद की आवश्यकता है उसके लिए सुझाव, जैसे कि अंग्रेजी में एक कहावत है, आर यू पार्ट ऑफ द प्रॉब्लम और आर यू पार्ट ऑफ द सोल्यूशन? वी आर क्लियरली पार्ट ऑफ द सोल्यूशन। वी वांट टू वर्क कलेक्टिवली and ensure that Mumbai, monsoon after monsoon, values every single life. Not a single life should be lost because of a tree fall or because of an open manhole or a pothole. और मैं यहाँ सिर्फ संक्षेप में आपको ये बताना चाहती हूँ, ये पर्टिकुलर झाड़ को लेके 12 मई 2026 में एक सर्वे किया गया था, जहाँ पता किया कि ये स्ट्रक्चरली और हेल्दी झाड़ है। इसके बावजूद 29 मई को प्री मॉनसून प्रूनिंग किया गया, कोई फॉर्मल कंप्लेंट तभी नहीं था। इसके बावजूद बीएमसी ने 468 डेड ट्रीज को ख़त्म किया है, 1,03,018 प्री मॉनसून झाड़ों को प्रून किया है। और ये इंक्वायरी फाइंडिंग और एक्शन जो बीएमसी बार बार लेती है, एक ज्यूरिसडिक्शन होता है, लेकिन अमय घोले जी जो यहाँ एक्सपर्ट है बीएमसी को लेके, आपको जानकारी देंगे कि ये इंक्वायरी कमेटी, जहाँ 2 लोगों का एक कमेटी बना है, 8 दिन में सस्पेंड किए 4 अफसर को एल वार्ड में और 3 अफसर को विहान के केस में। देखिए, जो भी पैसा सरकार दे, प्रशासन दे, उससे जान वापस नहीं आती है। तो संवेदनशीलता के साथ साथ ये सुझाव की भी आवश्यकता है
कि कैसे 1.5 करोड़ की आबादी में हम कैसे देखें कि पॉटहोल मुक्त मुंबई। हमारे नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे ने मैनिफेस्टो में आश्वासन दिया और कहा कि 2027 तक खड्डे मुक्त मुंबई, और इसकी जो सच्चाई है आपके सामने, 2,175 roads comprising of 714 kilometers, इसमें से 80% ऑलरेडी हो चुका है। 1,575 roads are fully concretized, 325 roads are partially done, and 275 roads are yet to be done. This is the honesty, the transparency, and the accountability with which the Shiv Sena works. We will continue to endeavor to ensure that not one life is lost. And when we say one life lost, we value every single life, whether it's the 24% of Mumbai that lives in slums or the incessant rain and the low-lying area that we see. Our leader Eknath Ji Shinde has tirelessly championed the cause of STP, and we will ensure that this too is a reality. If anybody in the opposition looks at the numbers in the past and the numbers in 2026, you will see the decline. And with this, I request Dinesh Shinde ji and Amol ji to take over. घेत आणि त्यासाठी हे प्रेस जे आम्ही आत्मपरीक्षण नाही केलं तर हे सुझाव पण नाही देणार होते, परंतु आता आमचं हे मागणी आहे की एक बिल्डिंगसाठी स्ट्रक्चरल ऑडिट असतो, तसंच एक झाडसाठी ट्री ऑडिटची गरज आहे, आणि हे वॉर्ड वाईज आमची मांग आहे की शासन प्रशासन आम नगरसेवक आणि आम जनता एकत्र काम केलं तर मुंबईसाठी उपयोग होईल। एक सवाल मेरा भी था कि जैसे महापालिका ने ये इंश्योर किया है कि उन्होंने नाले की सफाई अच्छे से की है जिसके कारण जलभराव नहीं होगा, पर फिर भी कई इलाकों में जलभराव जैसी स्थिति है, अभी भी जलभराव है, तो उस पर क्या होना चाहिए? देखिए, मुंबई की आबादी है 1.5 करोड़। मुंबई का जो एक्सपेंस लेंथ टू ब्रेथ आप देखेंगे, कहीं ना कहीं अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स एक्सीडेंट्स होते हैं। ये हादसे न हो इसलिए हमारी मांग है कि स्ट्रक्चरल ऑडिट जैसा होता है वैसे ट्री ऑडिट, वैसे रोड्स के ऊपर पॉटहोल ऑडिट, और वैसे मैनहोल्स के लिए मैनहोल ऑडिट। ये जब हम जा रहे हैं सोमवार को अश्विनी भिड़े मैम को मिलने, सकारात्मक रूप से सुझाव हम यहाँ चर्चा कर सकते हैं कि आपको ये करना चाहिए था, लेकिन अभी क्या करना चाहिए और क्या सीख है, ये सीख बहुत ज़रूरी है, और वो ही होता है अकाउंटेबिलिटी और ट्रांसपेरेंसी। मराठीत चालू करू, आधी बोलू, आधी मराठीत चालू करतो संग नाही, बाद में आते बोलतील नंतर विचारतो। सर्वप्रथम सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो, आणि 2 दिवसापासून जे मुसळधार पाऊस चालू आहे आणि येणाऱ्या 2 दिवसात जो रेड अलर्ट दिला आहे त्या संदर्भात शिवसेनेची तयारी म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते व सन्माननीय मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी सर्व शिवसैनिकांना, खासदार, आमदार आणि नगरसेवकांना ऑन ग्राउंड राहायला सांगितलं आहे। गेले 2 दिवस मुंबईचे नगरसेवक हे ऑन ग्राउंड आहेत, पुढचे 2 दिवसही राहणार, आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यात आम्ही सगळे ऑन ग्राउंड आहोत। आम्ही आमच्या पक्षाचं एक सिस्टम बसवली आहे ज्याच्यात नोडल ऑफिसर आम्ही फिक्स केले आहेत। पश्चिम उपनगरात सन्माननीय उपमहापौर संजय घाडी, पूर्व उपनगरात सन्माननीय तृष्णा विश्वासराव, आणि शहर विभागात मी स्वतः हे नोडल ऑफिसर म्हणून शासन, शिवसैनिक, नागरिक असं आम्ही एक त्रिकूट म्हणून काम करणार आहोत, आणि येणाऱ्या काही अडीअडचणी असो त्या संदर्भात आम्ही काम करत आहोत आणि पुढेही काम करत राहू। आजचा जो विषय माननीय शायना मॅडमनी जो मांडला आहे तो आहे ट्री ऑडिटचा। 4-5 दिवसापूर्वी जी एक दुर्दैवी घटना घडली चेंबूरमध्ये, ज्यात 11 वर्षीय विहान श्रीवास्तव त्याचा जीव गमवावा लागला या सगळ्या दुर्दैवी घटनेमुळे, त्याच्यासाठी एक
एक संकल्पना म्हणून, एक चांगली संकल्पना म्हणून की एक ट्री ऑडिट म्हणून हे पूर्ण मुंबईचं ट्री ऑडिट हे केलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याची काय विकनेस आहे, कुठून पोकळ झाला आहे, काय त्याची रूटची क्षमता आहे. कारण कधी कधी काय होतं की आपण काम करतो, रूट्स कधी कधी अनावधानाने डॅमेज होतात, पण त्याची आपल्याला वरच्यावर आपल्याला काही अंदाजा नसतो. आणि जेव्हा पाणी पडतं, पाणी जेव्हा त्याच्या क्रॅक्समध्ये फील होतं, झाडं वजनदार होतात आणि ते झाडं उन्मळून पडतात. तर या सगळ्या संदर्भातलं एक ट्री ऑडिट झालं पाहिजे आणि हे सकारात्मक एक सोल्युशन म्हणून आम्ही प्रशासनाला देत आहोत, जेणेकरून येणाऱ्या काही काळात हे झाडं उन्मळून पडून जे लोकांचा मृत्यू होतो आहे किंवा ॲक्सिडेंट्स होत आहेत, हे कुठे ना कुठेतरी बंद होईल आणि आज जीवितहानी याच्यात होणार नाही ही खात्री शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात येईल. दिनेश शिंदे सर. जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की गेल्या 4-5 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना मुंबईमध्ये झाड पडल्यामुळे झालेली होती. एक लहान विद्यार्थ्याचा त्याच्यामध्ये दुर्दैवी अंत झाला. अतिशय वाईट घटना आहे, परंतु या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत. शिवसेना ही रिॲक्टिव्ह नाही पण प्रोॲक्टिव्ह आहे आणि त्याच विचारसरणीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय अश्विनी भिडे मॅडम यांनी आपण पाहिलेलं असेल की मुंबईमध्ये कोस्टल रोड असो, मेट्रो असो किंवा इतर काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असो, याच्यामध्ये मुंबईच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. ही नॅचरल कॅलॅमिटी जी झालेली आहे त्याच्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आमचे शिवसेनेचे गटनेते अमयजी या ठिकाणी आहेत, शायना मॅडम आहेत. तुम्हाला माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की भविष्यामध्ये ह्या सगळ्या घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने आणि जे अवेअरनेस पाहिजे लोकांमध्ये किंवा आपल्याला नागरिकांनाही जरी कुठे दिसलं की बाबा हा झाड आता हलतोय, वादळ आलेलं आहे, वारा आलेला आहे, तर ह्या नैसर्गिक गोष्टींना सामोरं जाण्यासाठी आपल्याला एक नागरिक म्हणून जो अलर्टनेस आपल्यामध्ये असायला पाहिजे, आपण तो दाखवला पाहिजे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन अशा प्रकारच्या मुंबईमध्ये घटना होऊ नयेत त्यासाठी सेफ्टी आणि सिक्युरिटी जी असते ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि मुंबईकरांची सुरक्षितता ही नेहमीच आदरणीय शिंदेसाहेबांनी डोळ्यासमोर ठेवून या मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, मग तो जीवांचं रक्षण असो किंवा इतर काही बाबी असो, या सगळ्यांमध्ये आपल्याला काम करताना मुंबई महानगरपालिकेच्या हातात हात घालून आमचे लोकप्रतिनिधी असतील, शिवसेनेचे इतरही पक्षांचे लोकप्रतिनिधी असतील, तर सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे, आपल्याकडे डिझास्टर ज्या वेळेला येतो तेव्हा रेस्क्यू, रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन ह्या गोष्टींमध्ये सुद्धा पाळायला पाहिजे. ट्रॅफिकचे काही इश्यूज असतात, फुटपाथचे इश्यू असतात, आपल्याकडे काही फुटपाथचे विषय असतील. मला वाटतं त्याच्यामध्ये पण महानगरपालिका भविष्यामध्ये सतर्क होऊन त्यामध्ये पादचारी जे असतील त्यांना चालण्यासाठी जो रस्ता असेल ते रस्ते मोकळे करून देण्यासाठी भविष्यात काही उपाययोजना केल्या जातील. आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांगीण सुविधा देण्यासाठी आणि सुरक्षितता बाळगण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत त्याच्यासाठी शिवसेनेतर्फे सोमवारी शायना मॅडम यांच्या समवेत आमचे अनेक लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, हे माननीय मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांची भेट घेणार आहेत. आणि त्या दरम्यान आमच्याकडून ज्या काही सूचना असतील किंवा ज्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत किंवा पुढची उपाययोजना असेल ह्या सगळ्या करण्यासाठी शिवसेनेतर्फे जास्तीत जास्त प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेनेचे सगळे नगरसेवक गेल्या एका आठवड्यापासून रस्त्यावर उतरून जी शिवसेनेची काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने आदरणीय शिंदेसाहेबांचे आदेश आल्यामुळे आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपल्याला जे जे काही समर्पित होऊन काम करावे लागणार आहे ते सगळं काम शिवसेनेच्या माध्यमातून या मुंबईकरांच्या सेवेसाठी भविष्यामध्ये करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. आणि या दुर्दैवी घटना ज्या आहेत त्या न घडण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन, मुंबईकर म्हणून एकत्र येऊन आपल्याला काय करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन प्रश्न आहेत मुख्यतः एकतर खाजगी जागांमध्ये आहेत अशी देखील झाडं आहेत, काही इतर सरकारी प्रॉपर्टीमध्ये आहेत अशी झाडं
म्हणजे आपण फक्त ऑडिट ज्यावेळेस करतो किंवा झाडांची छाटणी होते ही फक्त महानगरपालिकेच्या रस्त्यांवर असलेली झाडं असतील किंवा मग अशा ठिकाणी जिथे पालिकेची ऑथॉरिटी आहे तिथे आहे. मात्र अनेक झाडे जे आहेत ती खाजगी प्रॉपर्ट्यांमध्ये देखील पडतात कारण त्यांचं ऑडिटचं थोडं छाटणी देखील होत नाही. दुसरं असं आहे की सरकारी जागांमध्ये म्हणजे जसं जर होम डिपार्टमेंटची जागा आहे तिथे महानगरपालिका छाटण्या करत नाही. अशी झाडं कोसळतात तर त्याला महानगरपालिका काही कारण त्यांचे चार्जेस जर छाटणीचे बघायला गेले तर खाजगी सोसायटी त्या करत नाही छाटण्या त्यामुळे तिथे ती झाडं कोसळतात. तर महानगरपालिका या संदर्भात काही रिलीफ देईल का किंवा तुमच्याशी मागणी असणार आहे का? आम्ही ऑलरेडी मागणी केली आहे. जेव्हा हा विषय झाला आणि त्याच्या आधीही सभागृहात ही मागणी आमच्यातर्फे झाली आहे की जी छाटणी होत नाही किंवा जो आकारला जातो छाटणीसाठी तो खूप आहे आणि त्याच्यात कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर हे ब्लॅक मार्केटिंग करतात की एवढे आहेत तर आम्हाला एवढे द्या आम्ही छाटणी करतो. ही सगळी गोष्टी आहेत. प्रशासनाला आम्ही अशी मागणी केली आहे की तुम्ही ती प्रॉपर्टी टॅक्सच्या स्वरूपात घ्या जेणेकरून ही लिकेज जो आहे टॅक्स छाटणीचा करचा तो वेगळा होऊन जाईल आणि तो अनुसरून आपण प्रॉपर्टी टॅक्समध्ये आपण कलेक्टिव्हली तो ॲड केला जाईल जेणेकरून ते टप्प्याटप्प्याने पण भरता येईल आणि तो पैसा जो काही वेस्ट होतो आहे तो आपल्याला घेता येईल अशी. आणि प्रत्येकजण प्रॉपर्टी टॅक्स भरतो मग होम डिपार्टमेंट असो स्टेट गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट प्रॉपर्टी असो आणि त्याच्यातला जे झाड आहे ते पण आपण नंबरिंग केलेलं झाड असतं. म्हणजे असं कुठलंच झाड नाही आहे मुंबईत जे जंगली झाड सोडले की असं कुठलंही झाड नाही की त्याला नंबर नाही आणि ते रेजिस्टर्ड नाही आहे. तर ह्या सगळ्या झाडं आपल्याकडे रेजिस्टर्ड आहेत आणि याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे. आणि जे छाटणीचा विषय तुम्ही केला आहे तो ऑलरेडी सभागृहामध्ये आणि स्थायी समितीमध्ये आपण मांडला आहे की त्याच्यात वेळोवेळी कटिंग होत जाईल आणि कुठेतरी ते बिलिंग आणि याच्यामध्ये न अडकता ते प्रॉपर्टी टॅक्समध्ये दिलं जाईल आणि त्याची जी भरपाई आहे ती प्रॉपर्टी टॅक्सच्या आकारण्यात येईल. आणि आणखीन एक बघा बिल्डिंगसाठी स्ट्रक्चरल ऑडिट असतो तसंच आम्हाला पाहिजे की झाडसाठी राईट. पण आता तुम्ही बघा ए आय आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून एक खड्डे तुम्ही मॅप करू शकतात. तर झाड तर नक्कीच करणार आणि त्याच्यात जे रिपोर्ट आलं आता हे जे चेंबूरमध्ये झालं तर BMCची प्रतिक्रिया हे आहे की May 12 वरती तिथे चौकशी केलं आणि 29 मे वरती तिथे प्रूनिंग पण केलं. परंतु हे झाड कमजोर होते त्यासाठी विहान गेलं. तर एक विहान नाही कधी पण नाही आणि असा हादसा नाही पाहिजे मुंबईमध्ये. तर टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही नक्कीच करू शकतात. आणि अश्विनी भिडे मॅडम इतकी सक्रिय आहे त्यांची जी भूमिका आहे मुंबईमध्ये कोस्टल रोड असो मेट्रो असो सकारात्मक वापर टेक्नॉलॉजीचा त्यांना माहिती आहे. तर तेच निवेदन घेऊन आमचे नगरसेवक जाणार. तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही रस्त्यावर उतरण्याच्या माहिती देत आहे कामं करणार पण एवढी मोठी घटना घडली मेहनतमध्ये माणूस मावून जातो मृत्यू होतो. आदित्य ठाकरे भेट द्यायला कुटुंबांना जात नाही. रोहित पवार ज्यांचा मतदारसंघ कर्जत जामखेड ते येऊन भेटून जातात. आदित्य ठाकरे मुंबईचे आमदार आहेत मोठ्या पक्षाचं नेतृत्व करतात ते जात नाही. शिवसेनेचे नेते माननीय शिंदेसाहेब यांनी प्रामुख्याने सांगितलं की सगळ्यांनी रस्त्यावरती उतरले पाहिजेत आणि त्या हिशोबाने सगळे शिवसैनिक आज रस्त्यावरती आहेत. प्रत्येक स्टेशनला मग दादर स्टेशन असो वडाळा स्टेशन असो किंवा प्रामुख्याने इतर स्टेशन असो तिकडे शिवसेनेचं हेल्प सेंटर लागलं आहे. तिकडे जे काही आपले चाकरमानी आहेत त्यांना कुठे जर ट्रेन लेट झालं तर त्यांना चहा नाश्ता पाणीची सोयीसुविधा ही शिवसेनेच्या माध्यमातून केली गेली आहे. मला वाटतं आलो चर्चगेट स्टेशनला वाटतं मॅडमच्या माध्यमातून तिकडे आपण हेल्प सेंटर उभारले गेले आहेत. आणि जो विषय तुम्ही करतात आज का पक्ष लोक सोडतायत त्याचं प्रश्न किंवा उत्तर हे आपल्या माध्यमातून दिलं गेलं आहे. हाकेच्या अंतरावरती असलेलं तो व्यक्ती आज तिकडे विरोधी पक्षनेता आम्ही गेलो विरोधी पक्षनेता ताई गेला महापौरताई गेल्या सगळे गेलं. पण जर तुम्ही मुंबईचे पालनहार म्हणतात मुंबईकरांचा आवाज म्हणतात तर तुम्ही त्या मुंबईकरांना भेटायला का नाही गेलात. आज तुम्हाला वृत्तपत्रात लेख लिहायला वेळ आहे पण त्या व्यक्तीला जायला वेळ नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत सामनाचा इंग्लिश एडिशन चालू करावा आणि त्याचा संपादक सन्माननीय आदित्य साहेबांना करावं ही आमची मागणी आहे. ऑडिट ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय स्ट्रक्चरल ऑडिट ज्या पद्धतीने होतं तसं आता यासाठी एक प्रयत्न एजन्सी नेमावी मुंबई महानगरपालिका स्वतः करेल काही संकल्पना तुमच्या डोक्यात? हे बघा त्याच्यासाठी आर्बोरिस्ट लागतो. त्याच्यासाठी जी काही एक संकल्पना आहे ती मॅडमच्या माध्यमातून आम्ही सोमवारी 12 वाजता
आयुक्त महोदयांना देणार आहोत आणि त्या माध्यमातून जी जी टेक्निकॅलिटीज आणि SOPs लागणार त्या काढल्यावरती आपण ही प्रक्रिया सुरू करू. धन्यवाद. एक मिनट ना। हां आप बोल रहे हैं ऐसा ऑडिट ऊपर जा रहे हैं, एक साल आपको समय मिलता है, जब बारिश चली जाती है उसके बाद इस चीज को एक मिनट इस चीज को भुला दिया जाता है। एक स्क्वायर सेंटीमीटर का प्लस फंडिंग आती साल में, फिर भी ऐसा आपको मालूम है कि मौसम मुंबई के अंदर में मौसम ये बार बार आती है और ऐसे बार बार बड़े बड़े हादसे होते हैं, तो ऐसा आप लोग क्यों नहीं ऐसा करते कि उसको क्लियर किया जाए? आपका सवाल जायज़ है। मैं आपसे विनंती करूंगी कि पिछले साल के आंकड़े दीजिए, देखिए कितने लोग गड्ढे में यानी कि पॉटहोल्स में, कितने लोग मैनहोल में और कितने लोग झाड़ गिरने पे उनका देहांत हुआ है। और बहुत ही अफसोसजनक है क्योंकि एक जान भी नहीं जानी चाहिए, लेकिन जो हम आत्म परीक्षण और इंट्रोस्पेक्ट नहीं करते हैं तो ये सुझाव भी नहीं देते। जो 470 झाड़ जो ख़त्म किए गए हैं, जो डेड ट्रीज थे, वो BMC के तरफ से हुआ है। 1,03,018 झाड़ को प्रून किए हैं, लेकिन जो फुल प्रूफ मेजर की आवश्यकता है तो उसके लिए टेक्नोलॉजी का प्लानिंग, और इसलिए हमने कहा जैसे स्ट्रक्चरल ऑडिट होता है वैसे पेड़ पौधे और बड़े बड़े झाड़ के ऑडिट, और वो ऑडिट में उनकी जन्म कुंडली जहाँ पता चले कि जिसके रूट्स कमज़ोर है, जिसके झाड़ कमज़ोर है, और कैसे बारिश पे बारिश हम ऐसे चर्चा न करें लेकिन सकारात्मक काम करें।